सँडविच करते? आज आम्ही करणार आहोत, मी तुम्हाला हे दाखवते काय तर म्हणून बघा इथं फुलवाडी लावून ठेवलंय आणि इथं बघा दिवा, हे बघा दिवा म्हणून खेळत बसला. बाहेर पण आहे ना, गेटच्या बाहेर दोन असेच दिवे लावलेले आहे, असेच दिवे लावलेले आहे आणि रांगोळीवर एक. नाही हे गोळा दिसत लागतं कारण ते हा गोळा खाली रिफ्लेक्शन येणार ना. दाखव का तुला? हॉल मधली लाईट बंद करी मम्मी. मस्त. थांबा पप्पा शूटिंग काढते. हे बघा डिंचांग डिंचांग. बरोबर इथं बघा लाइटिंग बी आहे आणि बघा किती भारी सजवलं. म्हणून बोलला की थोडीशी लाईट होती फुल भाजी, म्हणून बोलतोय की थोडस लावू का, मग म्हणून नाही लावलं, आलंच तसंच. काय तर आम्ही केलं, काहीतरी करणार आहे. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललो आहे बाहेर दिवाळी खरेदीसाठी. आता आपण दिवाळीची खरेदी करणार आहे, त्याची सुरुवात आपण आहे ना सारंगसाठी आणि सारंगीसाठी सायकल घेणार आहोत. तिथून आपली सुरुवात होणार आहे आणि मग त्याच्यानंतर बाकी काय असं घरात लागणारे वस्तू वगैरे ते घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन तर आपण ड्रेस मागवलेलाच आहे, तरी पण अजून थोडं मार्केटमध्ये काही चांगलं भेटतं का आपण ते पाहणार आहोत. तर चला आमच्यासोबत. तर या ठिकाणी बघू शकता श्रुतिका पण आवरली, सारंगी आवरलेली आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दिवाळी खरेदीचे आमचे दोन असे मोठे प्लॅन आहे. ते म्हणजे पहिला सारंग आणि सारंगीसाठी सायकल घ्यायची, त्यासाठी आम्हाला जावं लागणार आहे दिघीला आणि बाकी किरकोळ खरेदीसाठी आम्हाला जायचं आहे रविवार पेठ किंवा तुळशीबाग इथे. तर असा आपला प्लॅन आहे. तर बघू, थोडंसं ट्विस्ट आहे, परंतु आपल्याला हा प्रवास पूर्ण सक्सेसफुल करायचा आहे कारण परत जाता येत नाही. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे स्वराज्य सायकल कंपनी जी दिघी इथे आहे. तर दिवाळीनिमित्त आम्ही आज खरेदी करणार आहेत सायकल. आता बघू शकता स्वराज सायकलचं दुकान आहे, त्याचे मालक आहेत. तर आपण त्यांच्याकडे आलेलो सायकल घेण्यासाठी. सायकल घेताना आम्ही थोडंसं कन्फ्यूज होतो की कोणती सायकल घ्यायचं, पण सरांनी आम्हाला प्रॉपर माहिती दिली आणि डिफरन्स सांगितलं. ते खूप महत्त्वाचे की गेअरची सायकल घेतल्यानंतर काय डिफरन्स असेल. आता थोडंसं आपण त्यांच्या दुकानाबद्दल जाणून घेऊया आणि दुकानाचा ॲड्रेस आणि आम्ही कोणती सायकल घेतलं त्याचं ब्रँड पण त्याचे नाव सांगते. तर चल आपण स्वराज सायकल दुकानाचे जे मालक आहेत त्याच्यासोबत थोडंसं माहिती घेऊ. नमस्कार, माझं नाव राहुल पाटील आहे. आपलं दुकान स्वराज सायकल दिघी मेन रोडवर आहे. आपल्याकडे ब्रँडेड सायकली मिळतात. मी गेअरवाली सायकल बघितली होती पहिला, पण नंतर आपण सांगितलं गेअरवालीपेक्षा नॉन गेअर बेस्ट राहील सायकल, त्यामुळं आपण त्यांना ब्रँड सायकल 2 दिलेल्या आहेत. एक लहान मुलांसाठी त्यांच्या एक 20 नंबर सायकल दिली आहे ऑलविनची ब्रँडमध्ये आणि एक स्नेहलची सायकल दिली आहे आपण नॉन गेअरमध्ये सायकल ब्रँडेडमध्ये. ते सायकल दोन्ही पण ब्रँड सायकल आहेत, वॉरंटी गॅरंटी सगळं सायकल राहील. मी तर रेकमेंड करेन तुम्हाला सर्वांना की आम्हाला आल्यापासून ते सायकल घेण्यापर्यंत त्यांनी सगळं काही इन्फॉर्मेशन दिली, सर्व्हिस सपोर्ट हे सुद्धा खूप छान दिलेलं आहे. आता राहिली गोष्ट सायकल वापरल्यानंतर काय करायचं ते मला क्वेश्चन होतं. तर त्यांनी ते सुद्धा सांगितलं की सायकल कशी वापरायची, काय नाही वापरायचं सायकलमध्ये, आणि त्याचबरोबर फर्स्ट सर्व्हिस कधी असेल, सेकंड सर्व्हिस कधी असेल आणि वॉरंटी काय काय असेल ते सुद्धा त्यांनी प्रॉपर. पैसे आपण थोडंफार कमी जास्त करून तुम्ही घेऊन तिथे बघा सायकल, त्यातून मग तुम्हाला कोणती आवडते ते घ्या आणि बाकी सगळ्या सपोर्ट तुम्हाला हे सर करतील. धन्यवाद सर, आम्हाला खूप छान तुम्ही सायकल दिली. आम्ही थोडंसं कन्फ्यूज होतो सर, आता सांगितल्याप्रमाणे सायकल गेअरवाली घ्यायची का नॉन गेअर घ्यायची, आणि त्याचं तुम्ही जी बारकाईने जी सांगितलं ना गोष्ट, ती गोष्ट आम्हाला खरंच छान वाटली. किती आभार मानायला तेवढं कमीच आहे.
आणि आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ सर्व्हिसिंगसाठी आणि त्यासाठी परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आपल्याला चावी भेटलेली आहे. त्या ठिकाणी आता बघू शकता आपण दोन्ही सायकल घेतलेल्या आहेत, एक सारंगीसाठी आणि एक माझ्यासाठी. तर या ठिकाणी आता आपलं सगळं बिलिंग वगैरे झालेलं आहे आणि खूप दिवसातनं आपण खूप म्हणजे वर्षातनं म्हणू शकतो सायकल घ्यायचं असं प्लॅन होतं आणि त्याचबरोबर माझ्यासाठी त्याचबरोबर सारंगीसाठी. सो ऑल इन वन आपलं आज झालेलं आहे काम आणि आम्ही आळंदी रोड इथं आलो सायकल घेण्यासाठी. तसं तर आम्हाला हडपसरला जायचं होतं, परत त्याचनंतर येरवडामध्ये 2-3 दुकानं बघितले. फायनली आम्ही इथे आलो. आल्यानंतर आम्हाला प्रॉपर सर्व्हिस आणि इन्फॉर्मेशन, मेन म्हणजे इन्फॉर्मेशन छान भेटलं. काय इम्पॉर्टन्स आहे, गिअरचं नॉन गिअरचं काय इम्पॉर्टन्स आहे, बजेट, हे तिन्ही गोष्टी आम्हाला प्रॉपरली भेटलं. आणि थँक्यू दुकानाचं नाव जिथून आपण घेतलेलं आहे ते, आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता. खूप छान असं सायकल्स आहे तिथे, डिफरंट टाईप्स, डिफरंट ब्रँड्सचे. नवीन सायकल घेतोय हे पाहून मुलांना खूप आनंद झाला. आनंदाचा योग पाहना कसं, त्रिवेणी संगमच, एकतर शाळेला सुट्टी, दिवाळीचा सण आणि आता आपण घेतोय सायकल. खरंच आम्हा सर्वांचा आनंद जणू गगनात मावेना असं झालेलं. सायकलीचं पूर्ण पॅकिंग चालू आहे, सेटिंग चालू आहे. आणि दुसरीकडे बघू शकता सारंग आणि त्याचबरोबर श्रुतिका मस्त गप्पा मारत बसलेल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं सहज दिसून येतं की कधी सायकलचं सेटिंग होईल आणि कधी आपण ते घरी घेऊन जाईल असं झालेलं आहे. त्यांचे गप्पा इतके छान रंगलेले आहेत. आता सायकल प्रॉपर आपण रिक्षामध्ये पॅक केलेलं आहे आणि आता आम्ही निघालो घराकडे. घरी पोचल्या आम्ही सायकल पटकन बाहेर काढलं आणि घरामध्ये ठेवलं, कारण की आम्हाला जायचं होतं दिवाळी खरेदीसाठी तुळशीबाग किंवा रविवार पेठ इथे. तर चला आमच्यासोबत शूटिंग करूया आपल्याला. तर मंडळी आता आपण लहान मार्केटमधून जायचं असं प्लॅन केलेलं आहे. तर आता आपण आलो आहे खडकी बाजारमध्ये. आपण इथून पहिला आधी केटेक्स कलेक्शन आहे तिथून आपण आपले ड्रेस वगैरे घ्यायचो. तर हे आहे असं खडकी बाजार, तिथे आता आपल्याला रांगोळी विकत आहेत, फळं विकत आहेत, म्हणजे पूर्ण मार्केट सगळे A to Z गोष्टी भेटतात. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे मार्केटचे, तर तुम्ही बघा. तर असं हे मार्केट असं आहे. आता अजून सुरुवात आहे. आता बघा सगळे लाइटिंगची तयारी करतात, लाइटिंग वगैरे लावतात विकण्यासाठी. तिथे फटाक्याचं स्टॉल आहे. आता इथून ॲक्च्युअल खरं मार्केट चालू झालेलं आहे. मागेही आहे मार्केट, पण तिथे एवढी गर्दी नसते. तर या ठिकाणी बघू शकता आकाश दिवा वेगवेगळ्या प्रकारचे, तिथे सुंदर असे आकाश दिवा आहेत आणि लक्ष्मीची मूर्ती वगैरे पण आहेत तिथे विकायला. अतिशय सुंदर असं बाजारपेठ आहे. तिथं आहे फिश मार्केट. तर आता आपण येरवडा चौक किंवा गोल्ड चौक क्रॉस केलेलं आहे आणि दिवाळीचं सण असल्यामुळे ना सगळीकडे ट्रॅफिक आणि गर्दी आहे. सगळे लोक शनिवार रविवार असल्यामुळं बाहेर पडत आहेत खरेदीसाठी. तर बघू आपलं कसं प्लॅन सक्सेसफुल होतं आहे ते, परंतु आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. तर चला आमच्यासोबत. तर आता आम्ही पोचलो आहे रविवार पेठ इथे. तर इतकं मोठं बाजारपेठ पाहून खरंच आम्ही कन्फ्यूज झालो आणि पहिल्यांदाच आम्ही असं बाजारपेठमध्ये व्हिडिओ शूट काढलं. मलाच आश्चर्य वाटलं.
अदरवाईज मी असं बाहेर जास्त व्हिडिओ शूट नाही करत पब्लिक प्लेसमध्ये, पण खूप छान वाटलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही इथे आहे ना पणत्या घेण्यासाठी थांबलो. काका जे आहेत ना इतके छान होते ना, तर त्यांच्याकडे असं खोबरं, बडीशोप, फरशीवर लावण्याचे स्टिकर, पणत्या, कलरचे पणत्या आणि बाकी सगळे दिवाळीमध्ये लागणारे पूजा साहित्य हे सगळे त्यांच्याकडे होते. आणि बघू शकता तुम्ही श्रुतिका चॉईस करते कोणतं पणती घ्यायचं ते. तर आता इथं आम्ही खूप कन्फ्यूज झालो रविवार पेठमध्ये येऊन, तर काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे खूपच ट्विस्ट होतं. मग या ठिकाणी आम्ही प्लॅन केलं की आपण आकाश दिवा घेऊ आणि बाकी किरकोळ जे लागतं ते सामान घेऊन आपण निघूया बॅक टू होम. तर या ठिकाणी बघू शकता सारंगीची पण तेवढीच उत्सुकता आहे. तर चला आपण जाऊया आता बॅक टू होम. आणि आज वसुबारस असल्यामुळे ना गाईची पूजा श्रुतिका करणार आहे. आणि जाता जाता तुम्ही बघू शकता एका शोरूमपाशी आम्हाला ड्रेस दिसले, तर म्हटलं की असे ड्रेस वगैरे घ्यायचे, पण आम्ही आतमध्ये गेलं तरी खूप महाग सांगितलं त्यांनी, सो आम्ही कॅन्सल केलं. तर मंडळी आता आम्ही बाहेर जाऊन आलो, तुळशीबाग फिरलो, रविवार पेठ फिरलो आणि फिरून शेवटी आम्ही आणलं हे आकाश दिवा. आणि त्याचबरोबर आजची सगळ्यात मोठं जे आम्ही खरेदी केलं ते म्हणजे सारंग आणि सारंगीसाठी आम्ही सायकल घेतलं, मग त्यानंतर ड्रेस घेतलं, मग आकाश दिवा घेतलं. का आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस, तर सारंग आणि सारंगीसाठी आम्ही फटाके सुद्धा आणलेले आहेत. आता ते त्यांना काढून देतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता आपण हे फटाके सुद्धा आणलेत सारंगीसाठी. सारंगला आहे ना हे गाठ काढता येईना, त्याच्यामुळे मी त्याला काढून देतो. आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे हे आता बघायचं, आता उत्सुकता मी देतो थांब. तर या ठिकाणी बघू शकता हे एक असे फटाके आहेत, काय त्याच्यात बघा पहिला चुटपुट. थांब मी तुम्हाला हे फटाके देतो, त्याचे टिकले आहेत बंदुकीचे. थांब बंदूक कुठे? बंदूक तुम्हालाच माहिती आहे तुम्ही कुठे ठेवलात, ते टिकले. काय बघू मला? थांब पिंक पॉंग देतो तुम्हाला, हे तुमचं आवडीचं आहे. तर तुला बाहेर उडवायचं, बाहेर घरात नाही उडवायचं. तर ते फटाके आपण आणले ते लेकरांसाठी. आता ते जसं उडवायचं त्यांना उडवू दे. आणि हे भुई चक्कर, आपण त्याला भुई चक्कर म्हणतो किंवा चक्री पण म्हणतात, काय हरकत नाही. तर तसं आता यांचे गोंधळ खूप असणार आहे. तर हे होते सगळे फटाके. आता बघूया आपण श्रुतिका काय काय करते आणि आपण त्यानुसार पुढचं नियोजन करूया, म्हणजे आपलं मेन आकाश दिवा लावायचं. तर मंडळी आता श्रुतिकाचं रांगोळी काढून झालेलं आहे. श्रुतिकाला सांगितलं की आकाश दिवाचं थोडंसं पूजा कर. आता लेकरं बाहेर खेळत आहेत, तर आपण पहिला आकाश दिवा लावूया. चला आकाश दिवा घेतलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडल्यास कमेंट करून सांगा. अतिशय सुंदर असा आपण हाफ व्हाईटमध्ये आकाश दिवा घेतलेला आहे. तर आपण त्याची पूजा करू आणि मग आपण लावूया. तर आता बघू शकता असं आपलं एक तयार केलेलं आहे. आणि हे मी याची वायरिंग तयार केल्याने हे 2019मध्ये तयार केलेली, त्याचा अजून उपयोग होतो. तर आता चला आपण आकाश दिवा बसूया. आणि हे खूप मस्त आठवण आहे, श्रुतिकाने मला ह्याला हेल्प केली होती हे बनवायला. आत्ता मी वायर घेणार होतो, मला आठवण येत नव्हतं हे कुठं ठेवलं आहे ते, पण लगेच सापडलं मी. हे खूप इम्पॉर्टंट होतं. तर चलो पप्पा आता आहे ना आकाश कंदील लावणार आहे. तर आता आम्ही बटन चालू करतात हिंदी 1. अरे वा मस्त. हो आणि सारंगी मस्त ह्याच्या दिवाळीमध्ये. तर आता आपण आकाश दिवा लावून झालेला आहे. आता आपण लावूया पणत्या 2 गेटच्या बाहेर. तर या ठिकाणी बघू शकता सारंगी आणि मम्मी दोघे मिळून पणत्या लावत आहेत.
तर या ठिकाणी सारंगी किती मस्त असं पंत घेऊन येते, बघू शकता. असं वाटलं आजचा व्लॉग, आजची दिवाळीची तयारी, दिवाळीचा पहिला दिवस आणि आम्ही केलेलं शॉपिंग, आम्ही सारंग आणि सारंगीसाठी घेतलेली सायकल, यामध्ये सगळं काही दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. तर मंडळी, आता आपलं आकाशदिवा लावून झालेलं आहे, त्याचबरोबर बाकी जे फुलांचं डेकोरेशन आहे ते सुद्धा करून झालेलं आहे. पण अजून थोडे काही गोष्टी आणायचे राहिलेले आहेत, ते म्हणजे फराळाचं. हां, लाइटिंग लावायची आहे. पंती आणि स्वस्तिकचं लाइटिंग आहे ती ओम आणि स्वस्तिकचं जे आहे ते सुद्धा लावायचं. घरातले जे काही फराळाचं जे आहे ना ते वस्तू आणायचे आहेत. तर आता आपण सगळे मिळून परत एकदा चाललो बाहेर. तर चला आमच्यासोबत. दिवाळी म्हटलं की बाहेर फिरणं, गोंधळ, मजा मस्ती, त्याचबरोबर शॉपिंग.